लाला नंद लाला हो मुरली वाला नंद लाला नंद लाला नंद लाला हो मुरली वाला नंद लाला नंद लाला नंद लाला हो मुरली वाला ओ नंद लाला नंद लाला हो नंद लाला हो मुरली वाला गोविंदा गोपाला जय हो। भज मन नंद लाला गोविंदा गोपाला भज मन नंद लाला गोविंदा भज मन नंद लाला हे गोविंदा गोपाला भज मन नंद लाला मेरी विनती यही है राधा रानी कृपा बरसाए रखना राधा रानी कृपा बरसाए रखना मुझे तेरा ही सहारा महारानी मुझे तेरा ही सहारा ब्रज रानी चरणों से लिपटाए रखना कृपा बरसाए रखना राधा रानी कृपा टाळी वाजवा सगळ्यांनी टाळी वाजवा राधा रानी कृपा बरसाए रखना राधा 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 जय राधा 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 टाळी वाजवा टाळी वाजवा राधा 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे गोपाल कृष्ण भगवान की जय हो। श्रीमद भागवत महापुराण की जय 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 श्री राधे परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्त वांछित पितांबरधारी लाल कृष्ण लालमय की मूर्ती स्वरूप श्रीमद भागवत महापुराण अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबराया आदिशक्ती मुक्ताई माता सद्गुरु गंगागिरीजी महाराज सद्गुरु नारायणगिरीजी महाराज गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज गुरुवर्य महंत रामानंद गिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आपलं हे कथेचं चौथं पुष्प आहे ज्या निमित्ताने श्री क्षेत्र हिंगोनी या ठिकाणी आपण सर्वच उपस्थित आहेत
ते निमित्त म्हणजे कैलासवासी विनोनाथ चिमाजी पाटील धनाड उर्फ दादा. दादांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने श्रीमद भागवत कथेचं केलेलं आयोजन गेली 4 दिवसापासून या परिवाराने सुंदर असं आयोजन, कथा तर आहेच पण कथेनंतर भोजनाचं सुद्धा आयोजन चांगल्या पद्धतीनं, उत्कृष्ट पद्धतीनं केलंय. कालचा जो 3रा दिवस होता, पावसाअभावी आपला विषय काही शिल्लक राहिला, थोडंफार संक्षिप्त घेऊन पुढं चालावं लागणार आहे. म्हणून कथेकरता असणारे सर्वच गायक मंडळी, आमचे अजयजी महाराज तुपे असेल, संतोषजी दोडे सर, त्याचप्रमाणे आज कोपडी गावचं वैभव असणारे आमचे निलेश महाराज नवले सुद्धा उपस्थित आहेत. आमचे गोरखदाजी पंचमेंढे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे तबल्यावरती साथ करतायत आमचे संदीपजी महाराज वैद्य, पॅडवरती साथ करतायत आमचे सोमनाथ महाराज तुपे. इकडल्या बाजूनं जे सोबदार उभे आहेत आमचे गणेश भाऊ वारकर, त्यांनाही धन्यवाद देतो. चॅनल ज्यांचा यूट्यूब चॅनल मातोश्री दत्ता भाऊ, त्यांनाही धन्यवाद देतो. समोर बसणारे आता सर्वच आमचे निलेश दादांचे वडीलही आज उपस्थित आहेत. रमेश भाऊ नवले असतील, सर्वच आता सावंत मामा असतील, पाठीमागा असणारे सर्वच, सुनील भाऊ काळे असतील, कांगोनीचे सरपंच असतील, पाठीमागचे सर्वच बरं का. आता कारण आपल्याकडे वेळ कमी म्हणून आता सर्वांना धन्यवाद देतो. माता वर्ग, पुरुष वर्ग, कारण आपण काल जो विषय बघत होतो का भीष्माचार्यांनी आपला उत्तरायणमध्ये देह ठेवला आणि पांडवांना खूप दुःख झालं. त्यानंतर भगवान परमात्म्याने धर्मराजांना हस्तिनापूरचं राज्य दिलंय आणि भगवान परमात्मा द्वारकेला निघाले. द्वारकेला निघाल्यावर पण भगवंत अर्जुनाला बरोबर घेऊन गेले रथ चालवण्याकरता. कारण आतापर्यंत अर्जुनाचा सारथी भगवान परमात्मा होते, पण युद्ध संपलंय, राज्य धर्मराजाला दिलं हस्तिनापूरचं, आणि आता अर्जुन भगवंताचा सारथी झालाय. आणि इकडं राज्य दिल्याबरोबर उत्तरेच्या गर्भामध्ये राजा परीक्षितीचा तो गर्भ वाढत होता आणि राजा परीक्षितीचा आज आपण जन्म बघणार आहोत. कारण राजा परीक्षितीचा इकडं उत्तरेच्या गर्भामध्ये जन्म झालाय. पांडव कुळाला खऱ्या अर्थाने खूप आनंद झाला आणि राजा परीक्षिती जन्माला आल्याबरोबर राजा परीक्षिती भगवंताला विचारायला लागले, नाही का, भगवान परमात्मा श्रीकृष्ण भगवान कुठे आहे. कारण राजा परीक्षितीनं भगवंताला बघितलं होतं कधी, ज्या वेळेस उत्तराच्या गर्भाचं संरक्षण भगवंतानी सुदर्शन चक्राने केलं होतं, त्यावेळेस खऱ्या अर्थाने भगवंताला राजा परीक्षितीनं बघितलं होतं आणि भगवंताची राजा परीक्षिती वाट बघायला लागली. जन्माला आल्याबरोबर जगाच्या मालकाला विचारायला लागले आणि मग भगवान परमात्मा त्या ठिकाणी उपस्थित झाले. भगवंतांनी राजा परीक्षितीला भेट दिली. सर्व पांडवांना पुन्हा भगवान परमात्मा भेटले आणि भेटल्यानंतर मात्र श्रीकृष्ण भगवंत निज धामाला जायला निघाले. मात्र ह्या वेळेस अर्जुनाला बरोबर घेतलं नव्हतं. भगवंत निज धामाला निघून गेले. निज धामाला जाताना भगवंतांनी काय केलं, आपलं मूर्ती स्वरूप या ग्रंथामध्ये खऱ्या अर्थाने विलीन केलंय, नाही का. श्रीमद भागवतामध्ये आपलं स्वरूप जगाच्या मालकाने विलीन केलं. इकडं अर्जुनाला खूप दुःख झालं. अर्जुन भगवंताच्या विराहामध्ये खूप रडत होता. धर्माला अर्जुन म्हणतात, दादा देवाबिगर मी 1 सेकंद सुद्धा राहू शकत नाही. दादा भगवंत निघून गेले पण माझी सगळी शक्ती गेली. हो, जोपर्यंत भगवान परमात्मा होते तोपर्यंत खऱ्या अर्थाने माझी शक्ती होती, पण भगवंत निघून गेल्यामुळे माझी संपूर्ण शक्ती गेली. दादा आपल्यावर कितीही मोठं संकट असो, जगाचा मालक सदैव आमच्या पाठीशी उभा असायचा, सदैव पाठीशी उभा असायचा. कारण दुर्वास ऋषींनी रात्री भोजन मागण्याकरता आले, जगाच्या मालकाने वाचवलंय आम्हाला, जगाच्या मालकाने ते भोजन पुरवलंय. पांडवांना लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, जगाच्या मालकाने वाचवलंय. अर्जुन भगवंताला म्हणत होते, दादा जगाच्या मालकाचे किती आपल्यावरती उपकार आहे.
तो भगवान परमात्मा वेळोवेळी आपल्या पाठीशी उभा होता. सगळे पांडव त्या विरहामध्ये रडायला लागले. भगवान परमात्मा कायमचा निघून गेलाय, कुंती माता रडती, सर्व रडायला लागले. कारण जोपर्यंत जगाचा मालक पाठीशी होता तोपर्यंत कशाचीच कमी नव्हती. पण भगवान परमात्मा निघून गेले. खऱ्या अर्थाने जगाचा मालक जोपर्यंत आपल्या बरोबर होता तोपर्यंत कशाची कमी नव्हती. इकडं हळूहळू धर्मराजाने बरेचसे दिवस राज्य केलंय. आणि काही दिवसांनी धर्मराजाने काय केलं, राजा परीक्षितला त्या राज्याच्या गादीवरती बसवलं. आणि धर्मराजा अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, द्रौपदी सगळे स्वर्गारोहून निघाले, स्वर्गाला जायला निघाले. त्यांचं कार्य संपलं होतं. पण स्वर्गाला जात असताना रस्त्यांनी अर्जुन, भीम, नकुल, सहदेव आणि द्रौपदी यांचा सर्वांचा मृत्यू झाला. पण धर्मराजाला, युधिष्ठिर त्यांना मात्र भगवंताचे यमदूत नरकाच्या दरवाजापर्यंत घेऊन गेले. धर्मराजा त्या नरकाच्या दरवाजापर्यंत गेले. म्हणले आयुष्यभर धर्माने मी वागलोय, आयुष्यभर कधी काही खोटं बोललो नाही, आयुष्यभर चांगलं जीवन जगलं, मला नरकाचा दरवाजा दाखवता कशा करता. यमदूतांना धर्मराजा बोलायला लागले. आणि त्यावेळेस धर्मराजांना एक यमदूत म्हणला, धर्मराजे तुम्ही आयुष्यात खोटं बोलले नाही, पण एकदा खोटं बोलले होते म्हणले, एक वेळेस. आता विचार करा, धर्मराजा आयुष्यात एकदा खोटं बोलले, त्यांना नरकाच्या दरवाजाला जावं लागलं, नरकापर्यंत. आता आम्ही किती वेळेस खोटं बोलत असेल, आपला नरक सुद्धा अपुरा आहे असं म्हणावं लागेल. काय माझी काय चूक होती म्हणजे धर्मराजा म्हणले. यमदूत सांगायला लागला, ज्या वेळेस कौरव पांडवांचं युद्ध चालू होतं, द्रोणाचार्य कौरवांच्या बाजूचे सेनापती होते. आणि त्यावेळेस ते द्रोणाचार्य सेनापती असताना, कारण भगवंत म्हटले होते, अरे द्रोणाचार्य साधा योद्धा नाही. पण पांडव म्हटले, देवा द्रोणाचार्यांना समोर हरवणं एवढं सोपं नाही. कारण द्रोणाचार्य सुद्धा गुरु आहे आमचे, गुरूंना हरवणं एवढं सोपं असतं का हो? गुरु तो गुरुच असतो, शिष्य ते शिष्य असतात, नाही का? शिष्य किती मोठा झाला तर गुरुपेक्षा मोठा होईल का हो? कधीच होऊ शकत नाही. समोर द्रोणाचार्य साधे योद्धे नाही म्हणले, आमचे गुरु आहे, गुरुंना हरवणं एवढं सोपं आहे का म्हटले. भगवंत म्हटले, अरे गुरूंना हरवणं एवढं सोपं नाही, पण गुरूंना हरावं लागेल. पण माझ्याकडे युक्ती म्हटले. पांडव म्हटले, काय युक्ती देवा, काय करावं लागेल. आणि मग भगवंत म्हणले, अरे द्रोणाचार्यांचं मरण कशा ते तुम्हाला माहिती का. द्रोणाचार्यांचं मरण असं आहे म्हणले, ज्या वेळेस त्यांच्या कानावरती युद्धामध्ये शब्द पडेल का त्यांचा मुलगा अश्वत्थामाचं निधन झालंय, मरणाची बातमी ज्या वेळेस कानावर पडेल ना, त्यावेळेस मी शस्त्र खाली ठेवून देईन म्हटलं, युद्ध करणार नाही, देह त्याग करेल. आणि भगवंताने तीच कमी विचार केलाय. आणि भगवान परमात्मा म्हणले, सगळ्या युद्धामध्ये जा, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, आवाज उठवा म्हटले सगळीकडं. पण द्रोणाचार्यांना खरं पटाना, अश्वत्थामा नावाचा हत्ती जगाच्या मालकाने मारला. आणि सगळ्यांना सांगितलं, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा हाता, अश्वत्थामा हाता, सगळीकडे आवाज उठवा म्हणले. धर्मराजांना सुद्धा सांगून ठेवलंय, तुम्हाला जर विचारलं द्रोणाचार्यांनी तर तुम्ही फक्त एवढा शब्द बोला का अश्वत्थामा हाता, अश्वत्थामा मेला, एवढा शब्द बोला, बाकीचं काही बोलू नका म्हणले. पण द्रोणाचार्यांच्या कोणावरती विश्वास नव्हता. पण त्यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच माणूस होता, ते म्हणजे धर्मराजा. ते म्हणले, आपल्याला धर्मराजेच खरी सांगणार आहे, या युद्धामध्ये दुसरं कोणीही खरं सांगणार नाही. आणि रथ धर्मराजाच्या समोर आणला. आणि द्रोणाचार्यांनी धर्मराजांना विचारलं, धर्मराजा खरोखर अश्वत्थामा मेला का. धर्मराजांना म्हटलं, आता कसं खोटं बोलायचं बुवा, आयुष्यात कधी खोटं बोललो नाही. आणि द्रोणाचार्यांचे, ते बी गुरुजी समोर आहे, त्यांच्या समोर खोटं बोलायचं. पण धर्मराजा म्हणले, हो अश्वत्थामा मेला,
पण धर्मराजांना पुढचा शब्द बोलले, नरो वा कुंजर वा, कोणता मेला मला माहित नाही, पण भगवंत त्यांच्याही पेक्षा हुशार होते. ज्या वेळेस म्हणले ना अश्वत्थामा मेला, त्याच्यानंतर भगवंतांनी ढोल ताशे वाजायला सुरुवात केली. म्हणजे नरो वा कुंजर वा हा शब्द द्रोणाचार्यांच्या कानापर्यंत जगाच्या मालकांनी पोहोचूच दिला नाही. आणि द्रोणाचार्यांच्या लक्षात आलं का धर्मराजा म्हणतायत ना अश्वत्थामा मेला, याच्या अर्थी मेला. त्यांनी शस्त्र खाली ठेवले आणि आपला देहत्याग केला. आणि मग यमराजा म्हणले, तुम्ही अर्ध असत्य बोलले होते, पूर्ण नाही असत्य पण अर्ध असत्य बोलले, म्हणून तुम्हाला नरकाचा दरवाजा दाखवावा लागला. म्हणून मग त्याच्यानंतर पुन्हा स्वर्गात धर्मराजांना घेऊन गेले. इकडं राजा परीक्षिती हळूहळू मोठे व्हायला लागले. मोठे म्हणजे राजा परीक्षितीला गादीवरती बसवलं होतं आणि राज्य चांगलं चालायला लागलं. कारण राजा परीक्षितीचं राज्य एक त्या काळामधलं म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं राज्य राजा परीक्षितीनं चालवलं खऱ्या अर्थाने. आणि त्यानंतर एक दिवस राजा परीक्षिती वनात शिकारी करता निघाले. वनात जात असताना पण रस्त्याने जाता जाता त्यांच्या एकट्याने असं दृश्य बघितलं. एका ठिकाणी का एका पायाचा धर्मरूपी बैल पृथ्वीरूपी रडणाऱ्या गायीचे सांत्वन करत होता. आणि राजा परीक्षिती त्या ठिकाणी गेले. धर्मरूपी त्या बैलाला स्पर्श झाला. सत्य, दान, दया, धर्म आणि पवित्रता. आणि त्याच वेळेस खऱ्या अर्थाने राजा परीक्षितीच्या बुद्धीमध्ये कलीनं प्रवेश केलाय. राजा परीक्षितीच्या बुद्धी कलीनं प्रवेश केल्याबरोबर बुद्धी बदलली. आणि बदलल्यानंतर राजा परीक्षिती शिकारी करता जंगलात गेले, पण शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये पाणी पिण्याकरता गेले. आणि शमीक ऋषी तपश्चर्याला बसलेले होते. आश्रमामध्ये गेल्याबरोबर त्यांना वाटलं मी राजा आहे. राजा असताना या आश्रमामध्ये माझा सन्मान केला नाही, आदर सत्कार केला नाही. कली डोक्यात शिरला होता ना, मग अहंकार तयार झाला. माझा सन्मान नाही केला आणि सन्मान नाही केल्यामुळं अहंकार झाला, राग आला. आणि रागाच्या भरत शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये त्यांनी मेलेला साप टाकलाय. आणि साप टाकल्याबरोबर गळ्यात मेलेला साप घातला त्यांच्या. आणि राजा परीक्षिती तिथून निघून गेले. आणि शमीक ऋषींचा मुलगा शुंगी त्या ठिकाणी आला. त्यांनी बघितलं आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला साप टाकलेला आहे. आणि त्या शुंगीला क्रोध, राग आला. आणि शुंगीनं त्याच वेळेस ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला असेल, या विश्वामधला कोणीही असो, त्याला मी शाप देतो, त्याला तक्षक नावाचा सर्प दंश करीन आणि ह्या 7 दिवसामध्ये तो मरेल. इकडं लगेच राजा परीक्षितींना ते अंदाज आला का आपल्याला शुंगीने शाप दिलाय. आणि राजा परीक्षिती त्यांचं भान जे होतं, क्रोध जो होता, तो गर्व होता, तो शांत झाले आणि विचार करायला लागले. डोक्यावरचा मुकुट काढला त्यांनी. लक्षात आलं का आपण खूप मोठं पाप केलंय. कारण रागाच्या भरात माणसाची मती भ्रष्ट होत असते. ऋषीचा अपमान केला जेव्हा माणसाची मती भ्रष्ट होत असते. आणि समजून जा का आपल्याला क्रोध येतोय, त्यावेळेला समजायचं का आपली बुद्धी भ्रष्ट होत असते, नाही का. रागाच्या भरात आपण कुठलंही पाऊल उचलतोय. आणि मग पश्चाताप दग्ध ते झाले राजा परीक्षिती. आणि विचार करायला लागले 7 दिवसात मृत्यू. आता कोणीही असेल 7 दिवसात मृत्यू म्हणल्यावर आपल्याला भीती वाटणारच नाही. 7 दिवसांना मृत्यू. आत्ताच आमचे प्रमोद भाऊ सिंगर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनाही धन्यवाद देतो. 7 दिवसात मृत्यू म्हणल्यावर भीती वाटायला लागली राजा परीक्षितीला. विचार करायला लागले आपण 7 दिवसात मरणार आहे. आपल्याला जर कळालं 7 दिवसात मरणार आहे, नाही का, आपण सगळं कोणाकडे उसने असतील, पासने असतील जमा करून ठेवू, नाही का, मुला करता यादीच लिहून ठेवू अशी लांबलचक. का हो मामा, नाही का, लांबलचक यादी लिहून ठेवू. आमच्याकडे इतके, तमक्याकडे तितके,
पण राजा परीक्षिती हुशार होते. वनात गेले, राज्य त्यांचा मुलगा जन्मेजे त्याला गादीवरती बसवलं राजा परीक्षितीने आणि वनात गेले आणि त्या भगवान परमात्म्याची आराधना करायला लागले. भगवंता आता तूच आहे. कारण राजा परीक्षितीला माहित होतं जगाच्या मालकाने आपलं रक्षण केलंय. ज्याचं रक्षण भगवान परमात्मा करतो त्याचं रक्षण आता का करणार नाही. भगवंताची आराधना करायला लागले, जगाच्या मालकाला पाचारण करायला लागले. भगवान परमात्मा अदृश्य अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आले, राजा परीक्षितीला भेट दिली, म्हणलं तुमचा उद्धार होईल. आणि जगाच्या मालकाने राजा परीक्षितीचा उद्धार मुक्ती मिळण्याकरता शुकाचार्यांना पाचारण केलं. आणि शुकाचार्य जन्माला आल्याबरोबर वनात पळून गेले होते ना. भगवंताने शुकाचार्यांना आज्ञा केली, शुकाचार्य राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा श्रवण करण्याकरता राजा परीक्षितीला मुक्ती मिळण्यासाठी शुकाचार्य वनामध्ये आले. सोन्याचं सिंहासन बनवलं आणि सोन्याचं सिंहासन बनवून शुकाचार्य त्या सिंहासनावरती विराजमान झाले आणि राजा परीक्षितला श्रीमद भागवत कथा सांगायला सुरुवात केली. आणि सांगायला सुरुवात केली आणि त्यावेळेस राजा परीक्षितीचा पहिला प्रश्न शुकाचार्यांना करतात का जी व्यक्ती लवकर मरणार आहे त्याच्या उद्धारासाठी त्याच्या मुक्तीसाठी काय करावं लागेल. आणि शुकाचार्यांनी सांगितलं त्यांनी प्रत्येक श्वासाला त्या भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण केलं पाहिजे, प्रत्येक श्वासाला भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. सांसों की माला पे सिमरू में तुमका नाम, अरे बोल. सांसों की माला में सिमरू में राधे श्याम, सांसों की माला पे सिमरू में तुमका नाम, सांसों की माला में सिमरू में तुमका नाम, सांसों की माला पे सिमरू में राधे श्याम, सांसों की माला पे सिमरू में राधे श्याम, सांसों की माला में सिमरू में तुमका नाम, सांसों की माला में सिमरू में तुमका नाम, अपने मन की मैं जानूं और फीके मन की राम, सांसों की माला पे सिमरू में राधे श्याम, सांसों की माला पे सिमरू में राधे श्याम, सांसों की माला में सिमरू में तुमका नाम, सांसों की माला में तुमका नाम. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि आपण आता ते स्कंदामध्ये पदार्पण करत आहोत. कारण पुढं राजा परीक्षितीनं शुकाचार्यांना अनेक प्रश्न विचारले, अनेक प्रश्नाचं उत्तर शुकाचार्यांनी दिलं. आणि आता शुकाचार्यांना दुसरा प्रश्न विचारला का भगवान परमात्मा खरोखर दयाळू आहेत का. आणि मग शुकाचार्य सांगतात खरोखर जगाचा मालक दयाळू आहे. कारण भगवान परमात्म्याची भक्ती जर आम्ही केली, त्याचं चिंतन जर केलं नाही का, अखंड त्याचं नामस्मरण केलं तर तो सदैव आमच्या संतांच्या बरोबर राहिला हो. साधवया भक्ती काज नाही लाज धरीत नाही का. भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. भक्ताच्या बरोबर जगाचा मालक राहिला. आणि शुकाचार्यांनी सांगितलं, विदुर काकांची खरी गोष्ट सांगितली. विदुर काका दासी पुत्र होते, गरीब होते. धृतराष्ट्रांनी सुद्धा त्यांना काही दिलं नव्हतं, एका झोपडीमध्ये राहायचे. पण विदुर काकांच्या मुखामध्ये सतत जगाच्या मालकाचं भजन चालू असायचं. सुलभा काकी आणि विदुर काका एवढे भगवंताचे भक्त होते ना, कधीच ते जगाच्या मालकाला विसरत नव्हते, कधीच नाही. मुखामध्ये अखंड नामस्मरण चालू असायचं. तो भगवंत इतका दयाळू आहे. विदुर काकांनी त्यांना झोपडीमध्ये बोलवलं नाही, पण न बोलावता जगाचा मालक विदुर काकांकडे गेला. मग शुकाचार्यांना राजा परीक्षिती प्रश्न करतात का मला विदुर काकाची थोडी कथा सांगा.
आणि ज्यावेळेस शुकाचार्याने कथा सांगायला सुरुवात केली, म्हटले भगवान परमात्मा ज्यावेळेस कौरवांकडे आले ना मध्यस्थी करण्याकरता हस्तिनापूरमध्ये, आणि आल्याबरोबर कौरवांना म्हणले अरे पांडवांना 5 गावं तरी द्या ना. ते कौरव एवढे उन्मत्त झाले होते, ते म्हटले नाही देवा, सुचाग्रेनं न दास्य मी विना विद्येनं केशवा. हे केशवा, सुईच्या टोकावर बसेल एवढी आम्ही माती पांडवांना देणार नाही म्हणले. युद्ध अटळे. पण इकडं दुर्योधनाने भगवान परमात्मा हस्तिनापूरमध्ये येणार आहे म्हणून दुर्योधनाने काय केलं होतं का, दुर्योधनाने भगवंताच्या भोजनाची सगळी व्यवस्था करून ठेवली. मामा त्याला म्हणा बसा निवंत, आपण नंतर बोलू. काय होतं, तुम्ही मध्ये बोलले का ते ह्यांचं लक्ष तुमच्याकडे जातं, मी डिस्टर्ब कोणीच नाही, कथा जाऊ मग मागं जाऊन नियोजन करावं लागतं पाठीमागून. आणि दुर्योधनाने सर्व नियोजन करून ठेवलं होतं, भगवंताच्या भोजनाची सर्व व्यवस्था केली होती. पण ज्या वेळेस कौरव म्हणले पांडवांना काहीच भेटणार नाही, भगवान परमात्म्याला भाव लागतो, तुम्ही किती श्रीमंत याचं घेणंच नाही, किती धन आहे तुमच्याकडे याचाही देवांना काही गरज नाही. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचं तसंच होता. महाराजांना किती मोठा माणूस याचं घेणं नव्हतं, नाही का, किती श्रीमंत याच्याशी काहीच घेणं नव्हतं. पण तो आपला भक्त आहे का, नाही का, तो आपला आहे का, पहिलं विचारायचे महाराज. आपला म्हणजे तो भगवंताचं भजन करतो का, भगवंताचं चिंतन करतो का, त्याला आपला म्हणायचं. पण आपला वेगळा अर्थ घेऊ नका. जो आपला वारकरी आहे का असं म्हणायचं. किती गरीब असू, एखाद्या श्रीमंताच्या तिथं जर बळजबरी गेले महाराज, नेले बळजबरी त्या काळामध्ये, तर महाराज गाडीतून उतरायच्या अगोदर इतकं बोलायचे, त्याला एवढं बोलायचे, म्हणायचे तुम्हीच देणार आहे का, तुम्ही कोण खाऊ घालणारे आम्हाला, आमचा देव आम्हाला देतो. म्हणजे त्याला ते भोजन घालण्याचा अहंकार राहिलाच नाही, म्हणजे त्याचा अहंकार पूर्ण उतरवायचा, मग त्याच्याकडे भोजन करायचं. ही महाराजांची पद्धत. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचं जर आपण बोलत राहिलो ना, महाराजांच्या आठवणी, महाराजांचे विचार, गेले दिगंबर ईश्वर विभूती, दिगंबर विभूती राहिल्या जागी जगावारी, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगावारी, हो राहिल्या त्या कीर्ती जगावारी. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिले त्या कीर्ती जगामध्ये. महाराजांचं कार्य अलौकिक होतं. महाराज मोठ्याच्या घरी स्वयंपाक केलेला असला तरी पण एखाद्या गरीबाच्या घरी जेवायला जायचे, म्हणजे नको तुमचं स्वयंपाक आम्हाला. हे महाराजांचं होतं. तसं भगवान परमात्मा दुर्योधनाने सर्व व्यवस्था करून ठेवली. शाही ताटामध्ये जे भोजन होतं सगळी व्यवस्था केली. पण भगवंत म्हणले नाही दुर्योधना, तुझ्याकडे मी जेवूच शकत नाही. आणि तिथून भगवान परमात्मा निघाले. पण जाता जाता रस्त्याने विदुर काकांच्या झोपडीकडे वळले. विदुर काकाही नव्हती तिथं, नदीच्या काठावरती भजन करायला गेले होते. पण त्या ठिकाणी आमची सुलभा काकी होत्या. भगवंत झोपडीच्या समोर जाऊन उभे राहिले आणि सुलभा काकी झोपडीमध्ये होती. बाहेर दरवाजा देऊन बघितलं, जगाच्या मालकाला आमच्या सुलभा काकीनं बघितलं ना, इतका आनंद झाला, एवढा आनंद झाला. त्या आनंदाच्या भरामध्ये भगवंताला बसायला घरात येतं सुद्धा म्हणायचं भान राहिलं नाही. त्या भगवंताच्या चेहऱ्याकडेच बघत होतं. इतका सुलभा काकीला आनंद, एवढा आनंद झाला, कारण भगवान परमात्मा आपल्या दरवाज्यामध्ये उभा आहे. आयुष्यभर त्याचं चिंतन करतोय, तो एक दिवस आपल्या समोर येऊन उभा राहावा, किती आनंद असेल. भगवंताला बसा म्हणायचं सुद्धा सुलभा काकीला भान राहिलं नाही. तेवढ्यात विदुर काका आले. म्हणले अगं काय करती तू, भगवंत किती वेळचे उभे, काही त्यांना बस म्हण. आणि मग सुलभा काकीनं घाई भगवंताला घरात बोलवलं, बसवलं. आणि ज्या वेळेस भगवंताला फळं होते, काही केळाचे फळं सुलभा काकीनं आणले. सुलभा काकी त्या आनंदाच्या भरामध्ये केळं सोलायच्या, भगवंताच्या हातात ते साल्ट द्यायचे आणि तो गाभा असतो ना तो फेकून द्यायचे. इतकं देवभान विभोर होऊन गेल्या. जगाचा मालक आपल्या झोपडीमध्ये आलाय. इतका आनंद आमच्या सुलभा काकीला झाला. म्हणजे तो भगवान परमात्मा एवढा दयाळू आहे, एवढा कृपाळू आहे, तो भक्ताच्या घरी जातोय. पण त्याचं
भावयुक्त अंतकरणाने आम्ही भजन केलं पाहिजे, त्याचं चिंतन आमच्या आयुष्यामध्ये केलं पाहिजे. आणि पुढं विदुर काका भगवंताची भेट झाली. इकडं कौरव स्वर्गारोहण झाले आणि विदुर काका सुद्धा तीर्थयात्रा करायला निघून गेले. काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं. गोकुळ, मथुरा, अयोध्या, वृंदावनात गेले. यमुनी तटी विदुर काका बसले असताना विदुर काकांना उद्धवजींनी बघितलं, ओळखलं विदुर काकांना. विदुर काका आणि उद्धवची विदुर काकाची भेट झाली. त्यानंतर विदुर काकांची आणि मैत्रियांची सुद्धा भेट त्या ठिकाणी झाली. आणि विदुर काकांनी मैत्रियांना बरेचसे प्रश्न विचारले. भगवंत सृष्टी का निर्माण करत असतात? कारण तो भगवान परमात्मा सृष्टी कशा करता निर्माण करतो? कारण या सृष्टीमध्ये कोणी दुःखी आहे, कोणी सुखी आहे असं भगवंत का करतो बा? विदुर काका मैत्रियांना प्रश्न करतात. कारण तुम्ही म्हणतात का मैत्रे, भगवान परमात्मा प्रत्येक जीवाचा अंश आहे, मग तो भगवंत असं का करतो? एखाद्याला सुख देतो, एखाद्याला दुःख देतो. आणि त्यावेळेस मैत्रिणींचं उत्तर आहे, भगवान परमात्मा किसी को सुख नहीं देता, भगवान परमात्मा किसी को दुख नहीं देता, हर एक आदमी अपने अपने कर्म का फल भोगता है. प्रत्येक जीव आपल्या कर्मानुसार भोग भोगत असतोय. तसं विदुर काकांचे बरेचसे प्रश्न मैत्रिणींना केले. त्यानंतर विदुर काका गंगेच्या काठी मैत्रिणींच्या आश्रमामध्ये काही दिवस थांबले. मैत्रिणींनी त्यांना ओळखलं आणि विदुर काकांना म्हटले का तुम्ही एक दासीपुत्र होतात. कारण याच्यामध्ये आपल्या श्रीमद भागवत कथेमध्ये मांडव्य ऋषीची कथा त्याच्यात आलेली आहे. कारण मागच्या जन्मामध्ये विदुर काकांना मांडव्य ऋषींनी शाप दिला होता, म्हणून ते दासीपुत्र म्हणून या मृत्यू लोकामध्ये जन्माला आले होते. त्यानंतर कश्यप ऋषीची कथा त्याच्यामध्ये भागवत कथेमध्ये आली होती. काय झालं, आपला कालचा वेळ आहे का आपल्याला भरून काढायचा आहे म्हणून आपण, कारण या श्रीमद भागवत कथा म्हटलं का 3-3 घंटे एका दिवसाला लागतात आणि 7 दिवसात सुद्धा पूर्ण होत नाही. कारण 24 अवताराचं प्रयोजन भागवतामध्ये सांगितलेलं आहे. सगळ्यात मोठं कृष्ण अवताराचं तर एवढं मोठं चरित्र आहे ना, आणि कृष्णाचा जन्म 4थ्या दिवशी करावाच लागत असतो, म्हणून मागचे अवतार सगळे संक्षिप्त घ्यायचे. त्यानंतर कपिल भगवंताचा जन्म श्रीमद भागवत कथेमध्ये सांगितलेला आहे. आणि त्याचप्रमाणे कारण ज्या वेळेस मनु शत्रुपा यांची मुलगी देहुती आणि देहुतीला 3 मुली होत्या. एक आकृती म्हणजे देहुती जी होती, देहुतीच्या पोटी एक कपिल भगवान जन्माला आले आणि कपिल भगवान देहुतीच्या पोटी जन्माला आले. आणि त्या देहुतीला एक मुलगा आणि 9 कन्या होत्या. त्या देहुतीच्या 9 कन्यांपैकी अनुसया जी माता होती, देहुतीची कन्या होती अनुसया माता, ती अनुसया माता आत्री ऋषीला दिली. त्यानंतर अरुंधती जी होती वशिष्ठाला दिली. कला जी होती ती मारीचीला दिली. अशा 6 कन्या काही ऋषींना देण्यात आला. त्यानंतर कपिल भगवान आपल्या देहुतीला घेऊन मातृगाया या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी मातृगायाला देहुती मात्र देह त्याग करते आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कपिल भगवंताचा अवतार संपल्या जातो. त्याच्यानंतर 4थ्या स्कंदामध्ये आपण पदार्पण करत आहोत. 4थ्या स्कंदामध्ये ज्यावेळेस भगवान मनूचे वंशज मैत्रेय म्हणतात, भगवान मनूच्या 3 मुली ज्या होत्या आणि त्या मुलींपैकी जी देहुती होती कर्दम ऋषीला दिली होती देहुती, आणि कपिल त्यांचा मुलगा 9 कन्या, आणि त्या देहुतीची जी बहीण होती आकृती आणि प्रस्तुती ती दिली ती दक्ष प्रजापतीला दिली होती. दक्ष प्रजापतीशी आणि प्रस्तुती या दोघींची कन्या म्हणजे सती, भगवान भोलेनाथाला ती सती दिली, ती सती. त्यानंतर देहुतीची मुलगी अनुसया माता अत्री ऋषींना देण्यात आली आणि भगवान त्यांच्या पोटी दत्तात्रय भगवंताचा अवतार होतोय, अनुसया माता आणि अत्री ऋषींच्या. कारण त्याचाही वर्णन दत्तात्रय भगवंताच्या अवताराचं वर्णन श्रीमद भागवत कथेमध्ये आलेलं आहे. त्याचप्रमाणे त्याच्यानंतर दक्ष प्रजापिता आणि शंकर भगवान, कारण मैत्रेय विचारतात, मैत्रेय सांगतात का प्रजापती आणि प्रस्तुती यांची मुलगी जी सती होती ती भगवान भोलेनाथांना दिली आणि भोलेनाथांना दिल्याबरोबर पण त्याच्यामध्ये काही ज्या वेळेस आमच्या सतीना यज्ञामध्ये उडी टाकली नाही का, यज्ञामध्ये उडी टाकली आणि विदुर काका विचारतात मैत्रिणींना, का ती कथा मला सांगा,
काय त्याचं कारण झालं? त्या प्राचीन काळामध्ये प्रयागराज क्षेत्रामध्ये मोठं ब्रह्मास्त्र भरलं होतं आणि त्या ब्रह्मसभेमध्ये अध्यक्षस्थानी भगवान भोलेनाथ होते. भगवान भोलेनाथ अध्यक्ष असताना त्या ठिकाणी दक्ष प्रजापती सभा भरली. त्या सभेमध्ये दक्ष प्रजापती आले. सर्व देवी देवता सर्व उठून उभे राहिले, पण भगवान भोलेनाथाचं नामस्मरण चालू होतं. भगवान भोलेनाथ नामचिंतनामध्ये होते. सर्वजण बाकीचे उभे राहिले, पण भगवान भोलेनाथ उभेच राहिले नाही. आणि भगवान भोलेनाथाचे सासरे ते दक्ष प्रजापती, त्यांना अपमान वाटला. सर्व उभे राहिले, जावईच उभा राहिले नाही आपला सन्मान करायला. त्याचा राग मनात धरला आणि राग मनात आल्यानंतर दक्ष प्रजापतींनी ठरवलं भगवान भोलेनाथाचा अपमान करायचा. आणि भगवान भोलेनाथाचा अपमान करायचा म्हटल्यावर तो दक्ष प्रजापतीनं काय केलं? त्या काळामध्ये मोठा एक यज्ञ आरंभ केलाय. इतका मोठा यज्ञ त्या काळामध्ये केला होता, कारण माझे भगवान भोलेनाथ म्हणजे खूप भोळे हो. नामस्मरणामध्ये भगवान भोलेनाथांना कशाचंच भान राहत नव्हतं, एवढे भोळे होते. त्याच्यापेक्षा सोपं उदाहरण तुम्हाला सांगू का? भगवान भोलेनाथ एवढे भोळे आहेत ना, पार्वती माता भगवंताला म्हणली, देवा आपण आयुष्यभर स्मशानामध्ये राहतोय नाही का, मग एखादं घर बांधा ना आपल्याकरता. आणि भगवान भोलेनाथाने विश्वकर्माला आज्ञा केली, म्हणले एखादं घर बांधा. आणि विश्वकर्माने त्या काळात, विश्वकर्मा म्हणजे त्या काळातले इंजिनियर होत्या, सोन्याची लंका बांधली त्यांनी. सोन्याची लंका, जी रावणाकडे लंका होती का ती भगवान भोलेनाथाची लंका होती. विश्वकर्माने संपूर्ण लंका बांधून दिली, सोन्याची लंका बांधली, महाल मोठा बांधला तो नाही का. 9 कोटी घरं सोन्याची त्या लंकेत होते म्हणतात असं. आणि त्या लंकेची, त्या घराचं वास्तुशांती करायची. रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता, हुशार होता. भगवान भोलेनाथाने त्यालाच वास्तुशांती करण्याकरता बोलवलं. रावणाला बोलवलं. रावणाने तो यथोचित वास्तुशांतीची विधी पार केली. भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याबरोबर म्हणायला लागले त्या रावणाला, रावणा तुझी काय दक्षिणा असेल, मी इतका प्रसन्न नाही, काय दक्षिणा लागेल ती मागून घ्या म्हटलं. रावण हुशार होता. रावण म्हणला, देवा एकदा संकल्प सोडा नाही का, तुम्ही संकल्प सोडला मी मागायला मोकळा, मला काय मागता येईल ते मागतोय. भगवान भोलेनाथाकडून एकदा संकल्प सोडून घेतला रावणाने. आणि भगवान भोलेनाथाला म्हणला, ज्या लंकेचं आता पूजन मी केलंय का, वास्तुशांती केली का, तीच मला दानात देऊन टाका म्हटलं. भगवान भोलेनाथ म्हणले घेऊन टाक, सदा स्मशानातच राहायचं. देऊन टाकली भगवान भोलेनाथाने. पण त्यावेळेस मात्र पार्वती मातेने शाप दिला होता, रावणा तुझा वंश बुड होईल, तुझ्या कुळाचा नाश होईल. इतके भगवान भोलेनाथ भोळे भक्त आहे. भगवान भोलेनाथ एवढे भोळे भगवंत आहे. आणि इकडं दक्ष प्रजापतीने यज्ञ केलाय, सगळ्या देवी देवतांना निमंत्रण दिलंय, पण भगवान भोलेनाथाला बोलवलंच नाही त्या यज्ञाकरता. भगवंताचं सिंहासन नाही मांडलं तिथं, काहीच नाही. पण आपल्या बापाच्या घरी मोठा यज्ञ होतोय हे सतीला कळालं. भगवान भोलेनाथाच्या पत्नीला सतीला कळालं भगवान भोलेनाथाला आमंत्रण नाहीये. पण सती विचार करायला लागले, प्रत्येकाचे विमाना जात आहेत, प्रत्येक जण त्या यज्ञासाठी निघालाय, पण आपल्याला निमंत्रण नाहीये. आणि भगवान भोलेनाथाला म्हणली, का हो माझ्या बापाच्या घरी एवढा मोठा यज्ञ, आपण जायला पाहिजे. भगवान भोलेनाथ सतीला म्हणले, अरे निमंत्रण नाही, कसं जायचं? सती म्हणली, बापाच्या घरी जायला निमंत्रण लागतं का? तुम्ही नका येऊ, पण मी जाते ना. आणि सती बरोबर नंदी भगवान भोलेनाथाचा घेतला, काही गण बरोबर घेतले आणि सती त्या यज्ञामध्ये गेली. पण गेल्यावरती सतीचा तिचा अपमान करण्यात आलाय. सतीला बोलायला लागले, का ग तुझा तो स्मशानात राहणारा पती आला नाही का? म्हणजे खूप तिचं अपमान त्या सतीचा करायला लागले. सतीनं बघितलं एवढ्या मोठ्या यज्ञामध्ये आपल्या पतीचं सिंहासन सुद्धा नाहीये, आपल्या पतीला कुठं मान नाहीये. सतीला तो अपमान सहन झाला नाही आणि त्याच यज्ञामध्ये सतीने स्वतः त्या यज्ञात उडी खाल्ली आणि सती जळून भस्म झाली त्या यज्ञामध्ये. आणि मग इकडं नंदी देवगण सगळे होते ते भगवान भोलेनाथाचे गण, सगळ्यांनी त्या यज्ञाचा विध्वंस केला, यज्ञाचा सगळा नाश केला. आणि दक्ष प्रजापतीला सुद्धा वीरभद्राबरोबर युद्ध झालंय, त्यांना सुद्धा ठार मारण्यात आलंय. असा हा एक. आणि याच्यानंतर विदुर काका प्रश्न करतात,
कारण ज्या वेळेस मनु शतरूपा या दोघांची 2 मुले होती, प्रिय व्रत आणि उत्तानपाद. मला त्या उत्तानपाद राजाची कथा तेवढी सांगा म्हणले. मैत्रिणींना प्रश्न करतात विदुर काका. आणि उत्तानपाद राजाची कथा ज्या वेळेस मैत्रिणी सांगायला सुरुवात करतात का उत्तानपाद राजा म्हणजे 2 पत्न्या त्याला होत्या, एक सुरुची आणि एक सुनीती. 2 ह्या पत्न्या त्या उत्तानपाद राजाला होत्या. पण ती सुरुची जी होती ती लाडकी होती आणि सुनीती जी होती ती ना आवडती होती. पण सुरुचीचा मुलगा त्याचं नाव उत्तम होतं आणि सुनीतीचा मुलगा जो होता त्याचं नाव ध्रुव होतं. एक दिवस बापाच्या मांडीवरती, उत्तानपाद राजाच्या मांडीवरती तो ध्रुव बाळ बसायला लागला. ती सुरुची त्याच्यावर रागावली, म्हणली तुझा काय अधिकार बापाच्या मांडीवरती बसायचा? तुला जर तुझ्या बापाच्या मांडीवर बसायची इच्छा असेल तर माझ्या पोटी जन्म घे. सुरुची म्हणाली, जा वनात जाण, भगवंताची तपश्चर्या कर, मग माझ्या पोटी जन्म घे म्हणले, दुसरा जन्म माग. छोटस लेकरू ध्रुव बाळ. आणि मग आपल्या आईकडे गेलं, सुनीतीकडं. आईला सांगायला लागलं, आई मला बापाच्या मांडीवरती बसण्याची इच्छा आहे, पण मला माझी दुसरी आई बसू नको म्हणली. ती म्हणली जा तपश्चर्या कर, माझ्या पोटी जन्म घे आणि मग बापाच्या मांडीवरती बस. आई येते. आईला मुलाचं खऱ्या अर्थाने हित कळत असते. आई म्हणली बाबा कायम मार्क्यासारख्या मांडीवरती बसायची अपेक्षा करतो, तपश्चर्या भगवंताची कर आणि जगाच्या मालकाकडे अशी जागा मागून घे का त्या ठिकाणी कोणी उठ म्हणला नाही पाहिजे, अशी जागा माग. 5 वर्षाचे ध्रुव बाळे. 5 वर्षाचे असताना डोक्यात विचार आला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. वनात निघाले आणि जंगलात जात असताना नारद महर्षीची भेट झाली. नारद महर्षी म्हणले का रे तू 5च वर्षाचा आहे, भगवंताची भेट होईल, तपश्चर्या काढायला जाईल, तो म्हणे का जाणार नाही? नारद महर्षीने त्याची परीक्षा घेतली, तो 5 झाला परीक्षेमध्ये. नारद महर्षीने आशीर्वाद दिला, म्हणले जा भगवंताचं नाम जप कर, ओम नमो भगवते वासुदेवाय. ध्रुव बाळ वनात गेला. माधवबाग त्या ठिकाणाला म्हटलं जात आहे. आणि तिथं गेल्याबरोबर तपश्चर्याला बसला ध्रुव बाळ. आणि पहिल्या महिन्यामध्ये त्रिरात्रांतरी कपित कपित पदरासना, म्हणजे 3 दिवसातून फक्त फळं खायचा ध्रुव बाळ. दुसऱ्या महिन्यामध्ये द्वितीयांच तथा मासम षष्टीर भुगुर्दिनी. दुसऱ्या महिन्यामध्ये 6 दिवसाला झाडाचे वाळेल पानं खायचा. तिसऱ्या महिन्यामध्ये आमचा तृतीयांची तथा मासम 9 हानी, म्हणजे आमचा ध्रुव बाळ 9 दिवसांनी फक्त पाणी प्यायचा. 9 हानी म्हणजे पाणी. आणि 4थ्या महिन्यामध्ये चतुर्थ वर्षी वय्य मासम 12 हानी. 4थ्या महिन्यामध्ये आमचा ध्रुव बाळ 12 दिवसांना नुसता हवा घ्यायचा, ऑक्सिजन घ्यायचा. आणि 5व्या महिन्यामध्ये ध्रुव बाळाने स्वतःचा ऑक्सिजन रोखून धरलाय. तापाची ताकद एवढी होती का स्वर्गामधील सगळं ऑक्सिजन त्या ध्रुव बाळाने ओढून घेतलाय. ऑक्सिजन सरा देवादेवतांना विचार करायला लागला का स्वर्गामध्ये देवादेवतांना तो ऑक्सिजन कमी पडत सुटला. ते भगवंताची आराधना करायला लागले. अरे कोण ध्रुव बाळ आहे? त्यांनी तपश्चर्या केली आणि भगवान नारायण ते ध्रुव बाळाच्या समोर प्रगट झाले. ध्रुवा काय लागतंय सांग. भगवंताकडे ध्रुव बाळ बघतच होता. भगवंतानी शंख त्याच्या गालाला लावला. तो बोलायला लागला, देवा मला अशी जागा द्या, कुणी मला उठ म्हणलं नाही पाहिजे, अशी जागा द्या. आणि भगवंतानी, आपण ध्रुवाची चांदणी म्हणतो बघा, भगवंतानी त्या ध्रुव बाळाला अशी जागा दिली तिथं कुणी उठ म्हणणार नाही. आणि ध्रुव बाळ भगवंताच्या भेटीनंतर भगवंतानी ध्रुव बाळाला सांगितलं काही दिवस तुझं राज्य कर. राज्य केल्यानंतर काही दिवसांनी ध्रुव बाळाला स्वतः भगवंत विमान पाठवतात आणि स्वर्गात ध्रुव बाळाला घेऊन जातात. एक भजन श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण
नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ टाळी वाजवा सगळ्यांनी, टाळी वाजवा. वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा जय हो. हरी बोल. हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण हात वरती करा सगळ्यांनी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव ओ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेवा नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेवा नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेवा गोपाल कृष्ण भगवान की जय भागवत महापुराण की जय हो जय जय श्री श्री राधेशा. राधेशा. श्रीमद भागवत कथेच्या 6व्या स्कंदामध्ये आपण पदार्पण करत आहोत. 6व्या स्कंदामध्ये आजमेळ्याचं चरित्र, आजमेळ्याची कथा येते. त्याचप्रमाणे आणि 6व्या स्कंदानंतर जेव्हा आजमेळ्याची आपण कथा बघत असताना मैत्रेय प्रश्न करतात, विदुर काका प्रश्न करतात का मला आजमेळ्याची कथा सांगा. आणि आजमेळ्याच्या कथेनंतर भक्त प्रल्हादाची कथा सांगितलेली आहे. कारण भक्त प्रल्हाद हिरण्यकशिपू च्या पोटी जन्म घेतलेला आमचा भक्त प्रल्हाद आहे. कारण हिरण्यकशिपूचा भाऊ होता आणि खऱ्या अर्थाने भगवंतानी वामन अवतारामध्ये हिरण्याक्षयाचा वध केला. म्हणून हिरण्यकशिपूने ठरवलं होतं की भगवंताचं भजन करायचंच नाही, नारायण नावच मुखामध्ये घ्यायचं नाही. आणि हिरण्यकशिपूने भगवान भोलेनाथाकडे तपश्चर्या केली आणि भगवान भोलेनाथाला प्रसन्न करून घेतलं. देवाकडे वर मागितला, देवा मला अमर बनव. भगवान भोलेनाथाला भगवंत म्हणले अमर नाही करता येणार. पण हिरण्यकशिपू हुशार होता. तो म्हणला तेव्हा मला अमर तर तुम्ही करू शकत नाही ना, मग एक काम करा, काय मला दिवसा मरण नको, रात्री मरण नको, नाही शस्त्रांनी नको, आसरांनी नको, मला आकाशामध्ये नको, जमिनीवरती नको, राक्षसांना नको, माणसांनी नको, नाही का. असे वर त्यांना मागून घेतले, दिवसा नाही रात्री नाही. भगवान भोलेनाथ म्हणले तथास्तु. भगवान भोलेनाथाने त्याला
ते वर देऊन टाकले आणि हिरण्यकश्यपू त्याच्या राज्यामध्ये प्रत्येकाला सांगायचं का नारायणाचं नाव कोणीच घ्यायचं नाही, कोणीच नारायणाचं नाव घ्यायचं नाही, प्रत्येकाला सांगायचं नारायणाचं नाव घ्यायचं नाही, कोणीच घ्यायचं नाही. पण हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला तो प्रल्हाद आला ना, त्याच्याच मुखात सतत नारायण नारायण चालू असायचं. अखंड भगवंताचं चिंतन करायचं. हिरण्यकश्यपूला लक्षात आलं आपण सगळ्यांना सांगतो भजन करू नका ना, आपलाच मुलगा नारायण नारायण भजन करतो. आणि मग त्यांनी त्याच्या स्वतःच्या मुलाला भक्त प्रल्हादाला खूप मारण्याचा प्रयत्न केला. उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं, डोंगरावरून कडे लोट केलंय, हत्तीच्या पायाखाली दिलं. पण प्रत्येक वेळेस भगवान परमात्मा त्या प्रल्हादाला वाचवायला यायचे. जी आपण होळी करतो ना, होलिका, जी होळी कोण होती? ती हिरण्यकश्यपूची बहीण होती. ती होळी का पेटवतात? कारण त्या होळीची जी होलिका होती ना, तिनं भक्त प्रल्हादाला मांडीवरती घेतलं, स्वतःच्या शरीराला पूर्ण लाकडावर स्वतः पेटून घेतलं. तिला वाटलं हा भक्त प्रल्हाद त्याची जळेल, पण भगवान परमात्म्याने तिलाच जाळलं आणि तो तसाच ठेवलाय. होळी का म्हणायचं? का होळीमध्ये ती होलिका वाईट विचाराची होती, चांगले विचार नव्हते. बोंब मारून आपण काय म्हणतो भगवंताला, माझ्यामधले वाईट विचार या होळीमध्ये जोडू दे, चांगले विचार माझ्याकडे राहू दे, नाही का? होलीला प्रदक्षिणा मारून आपण काय म्हणायचं, तेव्हा माझ्यामधले वाईट विचाराची मी याच्यात आज होळी करतोय आणि चांगले विचार फक्त माझ्याकडे राहू दे. म्हणून जीवनामध्ये माणसाने चांगलं जगता आलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. परमार्थ म्हणजे दुसरं काय हो? मी नेहमी म्हणतो असं नुसतं गण लावणे आणि माळ घालणे याला परमार्थ म्हणत नाही. आपल्यापासून दुसऱ्याला त्रास नको हा मंत्र आम्ही जीवनात आणला ना, याच्यापेक्षा परमार्थ मोठा कोणताच नाही. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो. सदाचारी अपना न सको तो पापों पे पग मत धरना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना. नाही का? चांगलं जर करता आलं नाही ना, करू नका, पण वाईट सुद्धा करू नका. एखाद्याच्या रस्त्यामध्ये आम्हाला फुलं टाकता नाही आले तर टाकू नका, पण काटे तरी टाकू नका. चांगलं जीवन जगा. कारण मी म्हणलं गण लावणे माळ घालण्यापेक्षा गण लावलाच पाहिजे आणि माळ घातलीच पाहिजे, नाही तर अर्थ वेगळा करताना. कारण हे सोशल मीडिया आहे, सोपं नाही. माळ गरजेची. आमच्या मुलांच्या गळ्यामध्ये माळ घातली पाहिजे, त्याच्या गळ्यात टाळ वाजवायला टाळ दिला पाहिजे. आमच्या मुलाने गळ्यात माळ घातली, टाळ घेऊन टाळ वाजवला, तो 10 वर्ष आई जास्त जगेल हो, आमचा बाप 10 वर्ष जास्त जगेल. मी नेहमी म्हणत असतो आमच्या मुलांच्या पुढच्या पिढीसाठी प्रॉपर्टी कमवून ठेवू नका. प्रॉपर्टी कमवण्याची दानत त्याच्यामध्ये निर्माण करा, प्रॉपर्टी कमवण्याची लायकी त्याच्यामध्ये निर्माण करा. गडगंजी प्रॉपर्टी कमवून ठेवा, पण ते जर नालायक निघलं तर एका दिवसात विकीन ना. काय दिलं पाहिजे ना आमच्या मुलांना? माऊली ज्ञानेश्वर मानची ज्ञानेश्वरी त्याच्या हातात दिली पाहिजे, जगद्गुरु तुकोबरायचा गाठा त्याच्या हातात दिला पाहिजे. हे जर आमच्या मुलांच्या हातामध्ये दिलं तर आमची मुलं कधीच बिघडणार नाही. चांगले विचार द्या, चांगलं जीवन जगता आलं पाहिजे. कारण एखादी वस्तू जर वापरली नाही तर ती गंजून जात असते, जास्त वापरली तर ती झिजून जात असते, नाही का? न वापरता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखदुःखामध्ये झिजा ना.
दुसऱ्या करता जिंकता आलं पाहिजे. एका कवीनं सुंदर म्हटलेलं आहे, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे इतना कमा कर, कफन में जेब है ना कबर में अलमारी. आणि ये मौत के फरिश्ते रिश्वत भी नाही लेते, नाही का? रिश्वत घेतली असते तर आपण नेलं असतं, त्यांना दिले असतं काही. म्हणून माणसाला चांगलं जीवन जगता आलं पाहिजे. आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांचा आदर करायला शिकलं पाहिजे. ज्यांनी वडिलाच्या झिजलेल्या टाचा आईचा फाटक्या साडीतला संसार ज्यांनी बघितला ना, मला तरी वाटतं त्याला कुठल्याही मोठी विषयांची गरज पडत नाही त्याच्या जीवनामध्ये. लागलेली भूक, नसलेला पैसा, मिळालेली वागणूक जी शिकून जाते ना, हे जगातली कुठली डिग्री शिकू शकत नाही. भरपूर मोठे वावगं जग जिंका, पण ज्यांनी आम्हाला आधार दिलाय, ज्यांनी आम्हाला जन्म दिलाय ना, त्यांना जीवनात कधी विसरू नका. वडिलांकडून संघर्ष शिकलं पाहिजे आणि आईकडून संस्कार शिकलं पाहिजे. सगळं जग बाकीचं शिकवायला तयार आहे. आइया है स्वर्ग बाबा दरवाजा, आइया है स्वर्ग बाबा दरवाजा, आइया है स्वर्ग बाबा दरवाजा, आइया है स्वर्ग बाबा दरवाजा. आईचे बोल कसे लावाल, बाबाचे त्याग कसे मोजाल, आईचे त्याग कसे मोजाल, बाबाचे मोल कसे लावाल, कसा लावाल तुम्ही अंदाजा, कसा लावाल तुम्ही अंदाजा. आइया है स्वर्ग बाबा दरवाजा, आइया है स्वर्ग बाबा दरवाजा, आइया है स्वर्ग बाबा दरवाजा, स्वर्ग बाबा दरवाजा. आईने देह तुझा घडविला, बाबाने कष्टाने तो घडविला. ओ आईने केले तुला संस्कार, बाबाने पेलला तुझा भार. आईने घास तुला भरविला, बाबाने देह त्यात झिजविला. पंग फिरशील कसे दोघांचे, मोल लावशील कसे प्रेमाचे, कोण मिळेल तुला तुझ्या. आइया है स्वर्ग बाबा दरवाजा, आइया है स्वर्ग बाबा दरवाजा, आइया है स्वर्ग बाबा दरवाजा, आइया है स्वर्ग बाबा. माणसाच्या जीवनाचं आई स्वर्ग असते आणि बाप खऱ्या अर्थाने दरवाजा असतो. जीवनातील वडीलधाऱ्या माणसांचा आम्ही आदर करायला शिकलं पाहिजे. तसं भक्त प्रल्हाद, हिरण्यकश्यपूने खूप त्याला त्रास दिलाय, मारण्याचा प्रयत्न केला, पण भगवंताने प्रत्येक वेळेस पाठ राखण केली. शेवटी एक दिवस भक्त प्रल्हादाचं नारायण नारायण भजन चालू होतं. हिरण्यकश्यपू जवळ आला, म्हणलं का रे, समोर खांब होता असा, म्हटले काय सतत नारायण नारायण करतो, तुझा भगवंत तुला येईल का वाचवायला? म्हणजे प्रत्येक वेळेस आला ना बाबा, प्रत्येक वेळेस येतोय वाचवायला. म्हणजे आता येईल का वाचवायला? म्हणजे मग चराचरामध्ये माझा भगवान परमात्मा भरलेला आहे, म्हणे चराचरामध्ये जगाचा मालक. म्हणे या खांबात आहे का तुझा बाबा भगवंत आहे का? म्हटले याच्यामध्ये. हिरण्यकश्यपू म्हणला. भक्त प्रल्हाद म्हणला आहे ना, त्या खांबात सुद्धा माझा भगवान परमात्मा आहे. रागाच्या भरत हिरण्यकश्यपूने त्या खांबाला लात मारली आणि भगवान परमात्मा नृसिंह अवतारामध्ये प्रकट झाले. भगवान नृसिंह भगवान की जय. भगवंत प्रकट झाल्याबरोबर हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवरती असा आडवा घेतला, मांडीवरती आडवा घेतला. हिरण्यकश्यपूने भगवंताला प्रार्थना केली होती, भोलेनाथाला, का माझं मरण दिवसा नको रात्री नको. भगवंतानी काय केलं,
दिवस अर्धा टेकलेला होता, अर्धी बाकी होता. दिवसा नाही, रात्री नाही, संध्याकाळ. शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, स्वतःचे नख काढले. नृसिंह अवतारच धारण केला. नख. आणि तो म्हणला होता घरात नाही, बाहेर नाही, दरवाजामध्येच आडवा धरला. तो म्हणला होता आकाशात नाही, पाताळात नाही, मांडीवरती घेतला आणि नख धरले, तार दिशी पोट फाटलं. भक्ता करता कुठेही तो जगाचा मालक धावून येत असतो. आणि भगवान परमात्म्याने भक्त प्रल्हादाचं संरक्षण केलं. असा तो भगवान परमात्मा, त्याची आम्हाला भक्ती करता आली पाहिजे, त्याचं चिंतन आमच्या आयुष्यामध्ये केलं पाहिजे. आम्ही भगवंताचं भजन करतोय हो, पण कधी आपल्यावरती एखादं दुःख आलं का त्यावेळेस आम्ही भजन करतो. तो वेळपर्यंत आम्हाला भगवान परमात्मा आठवत नाही. एखादं संकट आपल्यावरती आलं का आम्ही जगाच्या मालकाची आठवण काढत असतो. सुखामध्ये काढतो का हो? सुखामध्ये जर भगवंताला आम्ही आठवलं ना, तर सदैव तो आमच्या पाठीशी राहिलो. कारण गीतेमध्ये 4 प्रकारचे भक्त सांगितले: अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. नाही का? अर्थ भक्त म्हणजे संकट काळी भगवंताचा धावा करत असतो. एखादं संकट आलं तर मग भगवंताचा आठवायचं. नाही का? आपणच गावाच्या बाहेर एकटा आमुष्याची रात्री सापडावर, काळोखाचा अंधार आहे, गाडी पंक्चर झाली. नाही का? आणि मग सुरू होतं भूत पिशाच निकट नाही आवे. नाही का? महावीर जे नाम सुनावे. आणि एकदा का मंदिराजवळ आलो मारुतीचं, लगेच सुरू होतं मेरे अंगनो में तुम्हारा क्या काम. एकदा दुःख गेलं का आम्ही भगवंताला विसरतो. म्हणजे सुखामध्ये त्याला आठवत नाही आम्ही. जगाच्या मालकाला आम्ही सदैव आठवलं पाहिजे. तसा गजेंद्र नावाचा हत्ती आहे, आर्त भक्त येतो. गजेंद्र जोपर्यंत जंगलचा राजा होता ना, तोपर्यंत कसली चिंता नव्हती. सगळं होतं, धन दौलत सगळं. पाठीमागं 5-50 हत्ती असायचे. पण ज्या वेळेस गजेंद्र नावाचा हत्ती सरोवरावरती पाणी पिण्याकरता जातोय, आणि पाणी पिण्याकरता गेल्याबरोबर नक्र मगर त्याचा पाय पकडतो पाण्यामध्ये, आणि मग सगळ्यांची आठवण काढतो. मित्र येतात, काढायचा प्रयत्न करतात, निघत नाही. नकराची ताकद पाण्यामध्ये भरपूर होती. नकर त्याला हळूहळू खाली वाढायचा. मुलं आले, बायको आली, सगळा परिवार आला. खूप प्रयत्न केला, पण तो नकर पाय सोडायला तयार नाही. यांनी विचार केला आता हे अर्धे गेलेच. नाही का? कोरोनामध्ये असंच झालं होतं. हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकलं का काका भाऊ. नंतर म्हणायचे जाऊ द्या, आता संपला, द्या सोडून. तशी गजेंद्राची हकीकत झाली. बायको निघून गेली, मुलं निघून गेले, सगळे सोडून हळूहळू एक 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 निघून गेले. एकटा गजेंद्र राहिला. नाही कुणाचे कुणी नाही रे, नाही कुणाचे कोणी महिमे नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे, तुटतील धागे दोरे. प्राण्यामायेचा बाजार, प्राण्यामायेचा बाजार, प्राणमायेचा बाजार, प्राणमायेचा नाही कुणाचे कुणी, अंती जाशी रेखल्या प्राण्या. नाही का? शेवटी आपल्याला एकट्यालाच जावं लागलं. गजेंद्र विचार करायला लागला.
जोपर्यंत आपण राजा होतो सगळं व्यवस्थित होते. माझ्या पुढं भरपूर असायचे, आपण नाही म्हणत का, जोपर्यंत अन्न आणीत असतं तोपर्यंत अण्णा 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 नाही का? आणि अण्णाने आणायचं बंद केलं का अण्णाला मोतलं होतात. ही परिस्थिती. सगळे निघून गेले, एकटा गजेंद्र विचार करतोय, नक्र हळूहळू खाली ओढतोय. त्याने विचार केला आपलं मरण जवळ आलंय, आपण जाणार. गजेंद्र नावाचा हत्ती प्राणी आहे, पण मनात विचार करतो का या सृष्टीचा कोणीतरी चालक मालक असेल ना, कोणीतरी भगवान परमात्मा असेल ना. पाण्यावरती गुलाबाचं फुल तरंगत होतं, ते धरलं सोंडीना, पकडलं गजेंद्राने आणि भगवंताच्या दिशेनं फेकलं वरते. देवाला म्हणले सृष्टीचा कोणी चालक मालक असे देवा, देवा धावून ये लवकर माझ्या करता, नक्र मला खाली ओढतोय. मग भगवंताचं भजन करायला लागला. जोपर्यंत आपल्याकडे धन असतं, संपत्ती, सगळं सर्व गुण आपण संपन्न असतोय ना, तारुण्य असतं, तोपर्यंत आम्ही भगवंताला आठवत नाही. शेवटी भगवंताचं भजन गजेंद्राने सुरू केलंय. भगवान परमात्म्याच्या कानावरती ती गजेंद्राची आर्त हाक पडली आणि भगवान परमात्मा लक्ष्मी मातेजवळ बसलेले होते. भगवंत घाई घाई निघाले. लक्ष्मी माता म्हणले देवा काय घाई इतकी? भगवंत म्हणले अगं लक्ष्मी माझा भक्त संकटात सापडलाय. म्हणले असं कोण भक्त एवढे अर्जंट तुम्ही निघाले ताबडतोब? भगवंत एवढे घाईत होते. भगवंत म्हणले ह शब्द लक्ष्मी जवळ भगवंतांनी उच्चारला, ती म्हणूपर्यंत हत्ती जवळ आले होते. ह कहे लक्ष्मी ती कहे गजराज, आगे लागत गोली तिची होत आवाज. म्हणजे गोळी सोडल्यावरती किती वेळाने आवाज होतो, तसा ह शब्द लक्ष्मी जवळ उच्चारला आणि ती म्हणूपर्यंत हत्ती जवळ भगवंत येऊन उपस्थित झाले. त्या गजेंद्राला भगवंताने नकराच्या तावडीतून वाचवलं, बाहेर काढलं. भगवंताने नकराचाही उद्धार केला. माझा मुद्दा ह्या ठिकाणी का फक्त आम्ही आर्त भक्त आहोत, संकट काळी भगवंताचं भजन करत असतोय नाही का. आर्त जिज्ञासू आणि भगवंताला आवडणार आहे तो ज्ञानी भक्त आहे खऱ्या अर्थाने. म्हणून भगवंताचं सतत भजन केलं, सतत चिंतन, सतत नामस्मरण त्याचं आम्ही केलं पाहिजे. त्याला जीवनात कधीच विसरलं नाही पाहिजे. म्हणून या श्रीमद भागवत कथेमध्ये खऱ्या अर्थाने गजेंद्राचं प्रकरण येत आहे, समुद्र मंथनाचं प्रकरण त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि वामन अवतार नाही का, राजा परीक्षिती म्हणाले मला 7व्या मन्वंतरातील भगवान वामनाचं चरित्र ऐकण्याची इच्छा आहे. कश्यप दिती यांचा संसार तो पवित्र होता आणि भगवान वामनाचा जो अवतार आपण बली म्हणतो नाही का, वामन भगवंताने त्या बलीकडं 7 म्हणजे 3 पाऊल भूमी मागितली होती. त्या बलीसारखा दानी कोणी नव्हता नाही का, ते बी दानशूर होते. तो एक प्रकरण याच्यामध्ये आलाय. आणि पुढं आपण 9व्या स्कंदामध्ये पदार्पण करतोय, कारण आता 9वा स्कंद म्हणलं तर भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं पूर्ण जन्मकथा याच्यामध्ये आलेली आहे. भगवान श्रीराम जन्मकथा आहे. कारण भगवंताचं जर आपण भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं जर सर्व पूर्वज आपण बघितले ना, ती परंपरा कुठून आहे, भगवान श्रीरामचंद्र प्रभूंच्या वंशाचा जर आपण विचार केला ना, राम हे सूर्यवंशामधले होते. नारायणाचे पुत्र ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाचे पुत्र मारीच, पुत्र कश्यप, त्यानंतर सूर्य नाही का, सूर्याचे मनुपुत्र, मनुचे नाभक, नाभकच्या नंतर नाभा. आता ही यादी खूप मोठी बरं का, तुम्ही फक्त ऐकत राहा, तुमच्या ध्यानात राहणार नाही. नाभकचे पुत्र नाभा आणि नाभाचे पुत्र अंबऋषी, अंबऋषीचे पुत्र यवनस्तव, यवनस्तवचे पुत्र मानधाता, मानधाताचे पुत्र मुचकंद, मुचकंदचे पुत्र त्रिवंदन, त्रिवंदन नंतर त्रिशंको, त्याच्यानंतर राजा हरिचंद्र, हरिचंद्र नंतर बाहुक, बाहुक नंतर सगर. आपण जे म्हणतो का 60,000 सगर पुत्र होते. आणि सगर नंतर असमंजस राजा होऊन गेले. अंशुमन राजा त्याच्यानंतर झाले. त्याच्यानंतर दिलीप आणि जे भागीरथ राजा आपण जे म्हणत होतो का,
ज्यांनी गंगा आणली ना ती उत्तर भारतामध्ये, ते भागीरथ राजा. त्याच नंतर खटवांग राजा, दीर्घभाऊ राजा नंतर होऊन गेले आणि एक रघु राजा होऊन गेले. रघुकुल रीती सदाची आहे. रामाला आपण रघुकुल रीती म्हणतो, रघुकुलामधला ते एक. आणि त्याच्यानंतर पुन्हा एक दिलीप होऊन गेले, एक आज राजा. आणि आज राजानंतर राजा दशरथ झाले. एवढी मोठी यादी आहे. राजा दशरथांना भगवान श्री रामचंद्र प्रभू, त्याच्यानंतर लक्ष्मणजी, भरत, शत्रुघ्न ही 4 मुलं होती. रामायणाचा जर आपण विचार केला तर राजा दशरथ यांना 3 पत्न्या होत्या, कौशल्य माता, कैकेयी माता आणि सुमित्रा माता. कारण दशरथ राजांना पुत्र प्राप्ती होत नव्हती आणि त्याच्यानंतर त्यांना वशिष्ठ ऋषींनी पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याकरता सांगितलंय. पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागेल म्हणले. आणि पुत्र कामेष्टी यज्ञ करण्यानंतर दशरथ राजांना यज्ञदेव प्रगट झाले आणि 3 पिंड देण्यात आले. आणि 3 पिंड दिल्या आणि ते 3 पिंड सांगितले होते यज्ञ भगवंतानी, की 3 राण्यांना ही खायला द्या, नाही का. 3 कौशल्य मातेला, कैकेयी मातेला आणि सुमित्रा मातेला, 3ला हा प्रसाद द्या. पण ज्या वेळा दशरथ राजांनी 3च्या हातावरती ते पिंड दिले, पण आमच्या सुमित्रा मातेच्या हातावरचा पिंड घारीना उचलला आणि तो पिंड अंजनी पर्वतावरती अंजनी माता तप करत होती. भगवंताकडं तप करत असताना अंजनी मातेच्या हाताशी तो घारीने तो पिंड अंजनी मातेच्या हातावरती टाकला. अंजनी मातेने लक्षात आलं का कोणीतरी भगवंतानीच आपल्याला प्रसाद दिला. तो अंजनी मातेने सेवन करून घेतला आणि अंजनी मातेने सेवन केल्यानंतर अंजनी मात्यांना पुत्र झाला बजरंग बली. भगवान हनुमंतरायांचा, तुम्ही शंकराचा अवतार आहे. इकडं कौशल्य मातेला आणि कैकेयी मातेला 2 पिंड होते, पण मग सुमित्रा मातेला पिंड राहिलं नाही. मग दोघींनी काय केलं, अर्धा पिंड सुमित्रा मातेला दिला आणि कौशल्य मातेकडं अर्धाच राहिला, कैकेयी मातेकडं अर्धाच राहिला. आणि आमच्या सुमित्रा मातेला अर्धे म्हणजे 1 मिळाला. म्हणजे कौशल्य मातेला अर्धा मिळाला. भगवान श्रीरामचंद्र प्रभू ते प्रसादाचे झाले. कैकेयी मातेला अर्धाच मिळाला. भरत जन्माला आले आणि सुमित्रा त्यांना 2 अर्धे मिळाले. मग लक्ष्मण आणि शत्रुघ्न ही 2 झाली. 3 राण्यांना प्रसाद खाण्याकरता दिला. आणि इकडे भगवान परमात्मा जन्माला येणार. सगळ्या अयोध्येमध्ये आनंदाला पारावार राहिला नव्हता. भगवान परमात्मा जन्माला येणार आहे. सृष्टी फुलून गेली होती, सर्व सृष्टी आनंदमय झाली होती. भगवान श्रीरामाचा जन्म होणार आहे, देव जन्माला येणार आहे. आणि देव जन्माला येणार म्हणजे प्रत्येकाला आनंद होता. सगळी अयोध्या नगरी गाणं गात होती. उद्या जगाचा मालक जन्माला येतोय, भगवान परमात्मा जन्माला येतोय. आणि सकाळी सकाळी एक दासी पळत आली, राजे साहेब आपल्याला पुत्र झाला ती बातमी कळाली. आणि सर्व अयोध्येमध्ये आनंदाला पारावार राहिला नव्हता. तेवढ्यात दुसरी दासी पळत आली. 2रा पुत्र लक्ष्मणजी, 3रा पुत्र भरतजी आणि 4था पुत्र शत्रुघ्न. प्रगटे है चारों भैया अवध में बाजे बधैया. प्रगटे है चारों भैया अवध में बाजे बधैया. बाजे बधैया, 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 बाजे बधैया. प्रगटे हैं चारों भैया, प्रगटे हैं चारों भैया अवध में बाजे बधैया. प्रगटे हैं चारों भैया अवध में बाजे बधैया.
श्रीरामचंद्र भगवान की जय. आणि भगवान परमात्मा जन्माला आले त्याच्यानंतर भगवान परमात्मा अहिल्याचा उद्धार करतात. सीता स्वयंवर होतंय, कारण रामायण म्हटलं का ते काय असं एका दिवसात होणार नाही का. राम वनवास, त्याच्यानंतर दशरथ राजांचा मृत्यू होतो, त्याच्यानंतर राम भरत भेट होती, सीता हरण, जटाऊचा उद्धार, शबरी मातेचा उद्धार होतोय. त्याच्यानंतर रामायणामध्ये राम हनुमंतरायाची भेट, बाली उद्धार, लंका दहन, आणि भगवान श्री रामचंद्र प्रभू रावणाचा वध करतात आणि सर्व पुन्हा अयोध्यामध्ये येतात. आणि अयोध्याचे राजा म्हणजे भगवान श्री रामचंद्र प्रभू राजा होतात. म्हणून ते अयोध्येला, पण अयोध्यामध्ये आल्यावरती अयोध्याची काही नगरी होती का? सर्व त्या अयोध्यवासी भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना विचारत होते, म्हटले देवा, तुम्ही ती सोन्याची लंका बघितली, तुम्हाला खूप आनंद वाटला असेल. सोन्याची लंका म्हटल्यावर तुम्हाला अयोध्येमध्ये यावं असं वाटलं नसेल. सोन्याची लंका बघितली तेव्हा. पण भगवंत त्यावेळेस म्हणले, नाही, जननी जन्मभूमीशी स्वर्गातपी करीशी, नाही का. मला माझी जन्मभूमी आणि जन्मदाती आई स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. या ठिकाणी आत्ताच शिवचिदंबर देवस्थानचे सर्व आणि दास राजाराम महाराजांचे वंशज असणारे आदरणीय आमचे गुरुवर्य कैलास आप्पा परदेशी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आप्पांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर, कारण आप्पाच्या पाठोपाठ आणि आप्पांबरोबर, कारण आप्पांनंतर आता ज्यांच्यावरती सर्व शिवचिदंबर देवस्थानची धुरा आहेत तेही राजाराम महाराजांचे वंशज आमचे शुभम महाराज परदेशी तेही उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे नेहमी शिवचिदंबर देवस्थानच्या सप्ताह असो, कुठलंही कार्य असो, आमच्या शुभम महाराजांबरोबर नेहमी खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थाने भगवंताचं कार्य करतात आमचे शिवाजी भाऊ कुंजीर. त्याचप्रमाणे आमचे कान्हू आबा भवर, कारण ह्या माणसांचं माझ्यावरती एक नितांत प्रेम आहे. बाबुळगावकरांचं सुद्धा खूप, म्हणजे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, नाही काहीतरी पूर्वजन्मीचं भाग्य म्हणावं लागेल. म्हणून आप्पाही आज उपस्थित राहिले. कारण आप्पा म्हटलं का आमच्या गुरुस्थानी, आणि आप्पांसमोर कथा करणं म्हणजे एवढं सोपं नाही. एक आपलं भाग्य म्हणावं लागेल बरं का. कारण ज्या भूमीमध्ये आपण जन्माला आलोय ना, ती भूमीमध्ये म्हणजे दास राजाराम महाराजांची भूमी. आम्ही तर एवढं भाग्य समजतो का त्या गोदा घाटावरती जन्माला आलोय, राजाराम महाराजांच्या जन्मभूमीमध्ये जन्माला आलोय. विशेष म्हणजे त्या ठिकाणी भगवान परमात्मा शिवचिदंबर स्वामी आहे, त्या भूमीमध्ये जन्माला आलोय. या बघा, आत्ताच या ठिकाणी अवधूत चिंतन देवस्थानचे सर्व असणारे गुरुवर्य दादा महाराज टुपके आलेत. बाबांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्व, कारण बाबांचं कार्य सुद्धा महान आहे.
बाबांबरोबर आमचे दीपक भाऊ लांडे असेल, अनिल भाऊ खिल्लारी आहेत. या ठिकाणी दादा महाराज टुपके उपस्थित राहिले. खऱ्या अर्थाने माझं भाग्य म्हणावं लागेल, आज एवढं मोठं भाग्य म्हणावं लागेल का बाबांमागं एवढी इतकी धावपळ असताना महाराजांमागं. कारण त्यांचं कार्य एक अलौकिक आहे, समाजासाठी कार्य, समाज हिताचं कार्य करतायत. कारण त्यांनी आत्ताच पुढच्या महिन्यामध्ये 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता हिंदू धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. कारण हे कार्य एवढं सोपं नाही. आपल्याला एक लग्न करायचं असलं तर आपण 2 महिने आपण विचार करत असतो. पण आज ह्या वर्षी मला वाटतं 22 जोड्या लग्नाच्या, 21 आहे ना, 21 जोड्या. कारण हे समाजासाठी केलेलं. मी आत्ताच बोलून गेलो ना, एखादी वस्तू वापरली की ती गंजून जाते, जास्त वापरली की झिजते. न वापरता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखादुखामध्ये झिजणे केव्हाही चांगले. म्हणून बाबा खऱ्या अर्थाने आयुष्यभर दुसऱ्या करता झिजत असतात. आपल्या संसारामधील कोणावरती दुःख असेल, संकट असेल, कारण कुठलाही 1 रुपया न घेता त्यांच्या दुःखाचं निरसन करत असतात. म्हणून बाबांचं कार्य अलौकिक आहे. आणि 19 तारखेला 19 एप्रिलला या हिंदू धर्म सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी स्वतः मुख्यमंत्री येणार आहेत. मुख्यमंत्री सुद्धा या विवाह सोहळ्याला येणार आहे. आणि आज मीच बाबांच्या वतीनं सर्वांना निमंत्रण देतो. 19 एप्रिलला संध्याकाळी 6 म्हणजे 5 वाजता सर्वांनी तळेगाव मळे अवधूत चिंतन देवस्थान या ठिकाणी सर्वांनी उपस्थित व्हायचं आहे. हे कार्य करणं एवढं सोपं नाही. विचार करतोय, मागच्या वर्षी महाराजांनी एवढा मोठा तो सोहळा केला आहे, खूप मोठा सोहळा होता. म्हणजे डोळे दिपून जातील असा सोहळा झाला होता मागच्या वर्षी. कधी कोणाकडे 1 रुपयाची अपेक्षा करत नाही. ते करून घेणारे अवधूत चिंतन दत्त भगवंत आहे, ते कार्य करून घेत असतात. म्हणून बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आपला विषय भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचा जन्म झाला. आणि आपल्याला जी कथा पुढे घ्यायची होती ती म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा चरित्राचा आपण थोडे 10 मिनिटामध्ये आपण बाबावर. आणि ज्या कथेची आपण वाट बघतोय ती कथा म्हणजे भगवान कन्हैया याची कथा आहे. कारण भगवान श्रीकृष्ण श्रीमद भागवतच खऱ्या अर्थाने भगवान श्रीकृष्ण आहे, नाही का. परमधामाला जाताना भगवंताने आपलं स्वरूप या श्रीमद भागवतामध्ये खऱ्या अर्थाने विलीन केलं होतं. ते भगवान परमात्मा आणि त्या भगवंताची कन्हैयाची कथा. आणि तो 10वा स्कंद. आता पाठीमागून फुलं वाटून द्या मामा, पाठीमागून वाटत द्या, म्हणजे हे होत नाही. कारण 10व स्कंदाचा आरंभ खऱ्या अर्थाने होतोय आणि भागवताचं फळच खऱ्या अर्थाने 10व स्कंदामध्ये. कारण कृष्ण कथा संसाराचं विस्मरण करून देणारी खऱ्या अर्थाने कथा आहे. कारण कृष्ण कथेचा महिमाच असा आहे, माणसाला खऱ्या अर्थाने देहाचा विसर पडत असतो. या रंगलेल्या मनाला जगाची कधीच आठवण करून देत नाही अशी कृष्ण कथा आहे. कृष्ण कथा सर्वांनाच आनंद देणारी कृष्ण कथा आहे. ही कथा मुलांना सुद्धा आनंद देते आणि संन्याशांना सुद्धा आनंद देत असते अशी ही कृष्ण कथा आहे. कृष्ण बालकाबरोबर बालक आहेत, तरुणांबरोबर तरुण आहेत, ज्ञान्यांसाठी ज्ञानी आहेत, योग्यांसाठी योगी आहेत. श्रीकृष्ण भोगी आहेत पण रोगी नाहीत, योगीच आहे अशी खऱ्या अर्थाने कृष्ण कथा आहे.
राजा परीक्षिती म्हणतात मला ते भगवान श्रीकृष्णाची कथा सांगा. शुकाचार्यांना प्रश्न करतात की मला ज्या कथेची खऱ्या अर्थाने आतुरतेने मी वाट बघत होतो ती म्हणजे भगवान श्रीकृष्णाची कथा. शुकाचार्यांना प्रश्न करतात का मला भगवान श्रीकृष्णाची कथा सांगा. आणि शुकाचार्य भगवान श्रीकृष्णांना वंदन करतात आणि भगवान श्रीकृष्णाची कथा सांगायला सुरुवात करतात. कारण पृथ्वीवर राक्षसांचा उपद्रव झाला होता. कारण पाप वाढले, धरणी पाप सहन करत नव्हती. ती ब्रह्मदेवाला शरण गेली आणि ब्रह्मदेव ब्रह्मलोकात नारायणाकडे आले आणि नारायण भगवंताला विनंती केली आता तुम्ही आमच्यावरती कृपा करा. आणि भगवान ब्रह्मदेवाला म्हणाले ब्रह्मदेव मी लवकरच वसुदेव देवकीच्या पोटी खऱ्या अर्थाने जन्मधारण अवतार धारण करणार आहेत. आणि इकडं देवादिकांना सर्वांना आनंद झाला. भगवान परमात्मा जन्माला येणार. पण त्या भगवंताच्या जन्माचं कारण 2 मिनिटांमध्ये आपण जो कंस कोण होता हे बघतोय नाही का. कंसाचं बघत असताना यदुवंशीमध्ये तो कंस खऱ्या अर्थाने जन्माला आला होता. राजा भोज वंशामध्ये कंस जन्माला आला होता. आणि आहुक राजा होता. आहुक राजाला 2 मुलं होते, एक उग्रसेन आणि एक देवक नावाचा. आणि ह्या उग्रसेन राजाच्या पत्नी, उग्रसेन राजाची जी पत्नी होती तिच्यावरती एका राक्षसाची सावली पडली. आणि सावली पडल्यावर ती गर्भवती असताना पण एका भविष्यकाराने सांगितलं जो मुलगा जन्माला येणार आहे ना कंस तो राक्षसी वृत्तीचा राहील, चांगला नाही म्हणले, राक्षसी वृत्तीचा जन्माला येणार आहे. आणि मग उग्रसेन राजाने काय केलं, जन्माला आल्याबरोबर त्या कंसाला टोपलीमध्ये टाकलं आणि यमुना नदीमध्ये सोडून दिलं. टोपलीमध्ये बसून ती टोपली वाहत 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 सौरी गावाजवळ गेली. आणि तिथं सूरसेनानी नावाचा राक्षस होता. त्यांनी ते बालक त्या टोपलीमध्ये बघितलं आणि त्या सूरसेनानी राक्षसांनी त्या कंसाचा सांभाळ केलाय. आणि सांभाळ केल्यानंतर कंसालाही कळलं का आपल्या वडिलांनीच आपल्याला जन्माला आल्यावरती पाण्यामध्ये टोपलीमध्ये सोडून दिलं होतं. आणि त्या कंसाने बापाचा बदला घ्यायचं ठरवलं. भगवान भोलेनाथाची तपश्चर्या केली कंसाने आणि आपल्या बापाबरोबर युद्ध केलंय उग्रसेन राजांबरोबर. आणि आपल्याच बापाला उग्रसेनाला कैदीमध्ये टाकलं आणि ते राज्य मथुरा जे होतं का कंसाने स्वतःच्या ताब्यात घेतलं. आणि ताब्यात घेतल्यानंतर देवक नावाचा राजा म्हणजे उग्रसेन नावाचा भाऊ, उग्रसेन राजांचा भाऊ देवक, आणि त्या देवक राजाची कन्या देवकी माता म्हणजे कंसाची चुलत बहीण होती. पण कंस आपल्या बहिणीचा देवक राजा गेल्यानंतर देवकी मातेचा सांभाळ केला. आणि देवकी मातेचं लग्न वसुदेवाबरोबर कंसाने लावलंय. ती वरात निघाली आणि वरात निघाल्याबरोबर लग्न लागल्यानंतर पण आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाल्यावर कंसाला म्हणायला लागली, कंसा वसुदेव देवकीचं तू लग्न लावतोय ना, पण ज्यांच्या पोटी जो मुलगा 8वा जन्माला येणार आहे ना तो तुझा वध करणार आहे, तुझा नाश करणार आहे. कंसा सावध राहा, कंसा सावध राहा. आणि मग कंसाच्या लक्षात आलं वसुदेव देवकीच्या पोटी येणारा मुलगा माझा वध करणार आहे. कंसाला क्रोध आला, राग आला आणि हातात खड्ग होतं. खड्ग घेऊन देवकी मातेला माराया धावला. खड्ग घेऊन माराया धावला. हातो धरीला वासुदेवी. आणि वासुदेवाने कंसाचा हात पकडला. म्हणले अरे बहिणीला काय मारतो, बहिणीला मारण्याचं पातक तुला माहिती का कंसा? अरे तिच्या पोटी जो मुलगा जन्माला येईल कुणी तुझ्या स्वाधीन करू का मारतो त्यांना? आणि मग कंसाने काय केलं, वासुदेव देवकी मातेला बंदी शाळेमध्ये टाकलं. आणि बंदी शाळेमध्ये टाकून नजर कैदेत ठेवलं. जो मुलगा जन्माला येईल तो मुलगा कंस मारायचा. प्रत्येक मुलाला तो कंस मारायला, प्रत्येक मुलाला मारायला लागला. असे करता करता त्या कंसाने 6 मुलं मारले. किती? 6 मुलं मारले. आणि 7वा जो गर्भ होता भगवंतानी, 7वा गर्भ रोहिणीच्या उदरी घातलाय. ही रोहिणी कोण होती हो? वासुदेवाची दुसरी पत्नी होती. आणि रोहिणीच्या उदरी जो गर्भ घातला तो बलराम दादा तिथं जन्माला आले गोकुळामध्ये. आणि इकडं ज्या वेळेस 8वे भगवान परमात्मा जन्माला येणार आहे, कारण
चंद्र रोहिणी नक्षत्र श्रावण मासातील कृष्ण पक्षातील अष्टमीची रात्र होती. दिशा स्वच्छ झाल्या होत्या. प्रत्येकाला वाटत होतं आता जगाचा मालक जन्माला येणार आहे. नदीचे पाणी निर्मळ झाले होते. वनात पाखरे गुणगुणू लागले होते. शीतल सुगंध पवित्र वारा वाहू लागला होता. स्वर्गात नगारे वाजू लागले होते. मुनी देवगण आनंदाने पुष्पवृष्टी करत होते. परम पवित्र समय येऊन पोचला. अष्टमीच्या मध्यरात्री कमल नयनी चतुर्भुज नारायण भगवान बालकाचं रूप घेऊन वसुदेव देवकीच्या समोर उभे राहिले. गोपाल कृष्ण भगवान की जय. आल्यावर टाका. भगवान परमात्मा 5 स्वरूपाच्या मूर्ती स्वरूपात उभे राहिले आणि देवकी मातेच्या मांडीवरती खेळायला लागले. पण वासुदेवाच्या डोळ्यात पाणी आलं. कंसाने 6 मारले. आताही या कृष्णाला मारेल. पण त्यावेळेस भगवान परमात्मा बोलायला लागले. म्हणले मला आता नंद बाबाच्या वाड्यावरती घेऊन चला. नंद बाबाच्या वाड्यावरती घेऊन चला. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. नंदाच्या गोकुळाला. नंदाच्या घराला वासुदेवाने भगवंताला टोपलीमध्ये घेतलं. सगळ्यांनी टाळी वाजवून स्वागत करायचं आहे भगवान. टोपलीमध्ये भगवान श्रीकृष्णाला स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा. स्वागतम कृष्णा. फुलं फेकू नका डोळ्यासाठी. खाली फेका. स्वागतम शुभ स्वागतम स्वागतम कृष्णा. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा. वासुदेव भगवान श्रीकृष्णाला घेऊन गोकुळेमध्ये गेले आणि भगवंताला यशोदा मातेजवळ ठेवलं. भगवंत रडायला लागले. माया जन्माला आली होती. वासुदेव मायाला घेऊन पुन्हा मथुरेमध्ये आले. इकडं गोकुळेमध्ये आनंदाला पारावार राहिला नव्हता. का नंद बाबाच्या वाड्यावरती खऱ्या अर्थाने भगवान श्रीकृष्ण जन्माला आले असे प्रत्येकाला वाटत होते. आणि सगळं गोकुळ आनंदमय अवस्थेमध्ये नाचत होतं, डोलत होतं. सगळ्यांनी जागेवरती उभं राहायचं आहे. 2 मिनिटं आपल्याला जन्माचा आनंद घ्यायचा आहे. सर्वांनी जागेवर उभे राहा. पाय मोकळे होते. किती सांगू मी सांगू कुणाला. सगळ्यांनी टाळी वाजवायची आहे. सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे. किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला.
पुरुष वर्ग कोणी सांगू कोणाला आजी आनंदी आनंद झाला आजी आनंदी आनंद झाला अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू गालात नाचू गाऊ तालात बैजन थरे थरले अष्टमीच्या रात्री गोकुळ अवतरले गोड हसू गालात नाचू गाऊ तालात थरे थरले काना दिसतो उठून गोपी आल्या नटून काना दिसतो उठून गोपी आल्या नटून नव्या नवतीचा शृंगार आजी आनंदी आनंद झाला आजी आनंदी आनंद झाला बाकीच्यांना आनंद झाला नाही का जे कृष्णाच्या पार्टीचे असतील ते हात वरती करून टाळी वाजून आनंद घेतील जय हो अशी सोजरी गवठावरी बासरी भुलली सुरा संगती कुणी म्हणे गोविंद कुणी म्हणे गोपाल कानाला नावे गीती रोज घोड्या करून गोप बाळे जमून रोज घोड्या करून गोप बाळे जमून सांज सकाळी गोपाल आजी आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आजी आनंदी आनंद झाला आजी आनंदी आनंद झाला राधे 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 जय जय श्री राम जय 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 श्री गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधे बस सर्वांनी खाली आता 2 मिनिटं बसा सर्वच बसा खाली ज्यांनी सुंदर अशी वेशभूषा ज्यांनी केली आमचे निखिल महाराजांना तर धन्यवाद देतो सुंदर तुम्ही हे पार्ट बनवले त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि आजची कथा याच ठिकाणी विश्रांती घेत आहेत कारण आमच्या महिला वर्ग लय भोळे असतात हे यांची श्रद्धा बसणं सोपं नाही बाबा एवढं किती नाचा म्हणलं पण ते नाचा नसते ते बिचारे भोळे असतात मुली सुटप्पान त्यांचा विश्वास बसतोय श्रद्धा महिला वर्गांची ताबडतोब बसत असते लय श्रद्धाळू असतात
आमच्या प्रदीप मिश्रा महाराजांनी तर प्रत्येक भगवान भोलेनाथाची मंदिरं अशी चकाचक करून दिली, त्यांची एवढी श्रद्धा बसते. आम्ही एकदा तिकडं गदाण्याकडे कथेला होतो बाबा. एक आजी माझ्याकडे आली, म्हणे बाबा माझं आणि माझ्या सुनाचं दररोज भांडण होतं. मग भांडण खूप होतं म्हटले, मग काहीतरी तुम्ही काहीतरी द्या म्हटले थोडंफार आम्हाला, म्हणजे तेव्हा काही फरक होईल भांडणाला. त्यांना वाटलं मी उदी बिदी देतो काय असं वाटलं. म्हटलं काय ते नाही आज बाबा काहीतरी सांगा तुम्ही, 2 दिवस कथा ऐकते तुमची, म्हटले मला काहीतरी तुम्हाला द्यावाच लागेल. सुपारी होती अशी ग्रंथावर पडलेली, सुपारी घेतली. म्हटलं आजी सुपारी घेऊन जा. म्हणे काय करू याचं? काय नाही म्हणलं, याची 4-5 असे खांड करायची आणि सून भांडायला लागली का त्याच्यातलं एक खांड तोंडात टाकायचं. म्हटलं आजीनं पहिल्या दिवशी गेली, सून भांडायला लागली, तोंडात खांडा असल्यामुळे हिचं बोलणं बंद होतं आजीचं लगेच. पहिल्या दिवशी तसं केलं, दुपारून पुन्हा सून भांडायला लागली, दुपारून सुद्धा आजीनं तसंच केलं. दुसऱ्या दिवशी तसंच केलं, आजीचं एक शब्द नाही, सूनच भांडायची. मात्र तिसऱ्या दिवशी सून आजीबाईकडे आली, म्हणली सासूबाई मी 2 दिवसापासून तुमच्याबरोबर भांडते, खरंच तुम्ही किती चांगले, एक शब्द सुद्धा मला बोलल्या नाही. तिसऱ्या दिवशी मात्र माझा आजीबाई माझ्याकडे आल्या, म्हणले महाराज अहो त्या सुपारीवर तुम्ही काय मंत्र टाकून दिले होते, तुमच्या सुपारीचा एवढा गुण आला ना. म्हणले सुनबाई शरणच आली, म्हणले मला. म्हटलं आजी त्या सुपारीचा गुण मंत्राचं नाही, म्हटलं तुमच्या थोबाडात ते सुपारीचं खांड होतं ना, म्हणून तुम्ही गप असल्यामुळे ती गप झाली. म्हणजे आमच्या महाराष्ट्राची त्या दिवशी बोललो बाबा खरंच आमच्या घरातील परमार्थ टिकून ठेवला असेल तर हे माता वर्गाने खरोखर. ह्या महाराष्ट्राची संस्कृती ही श्री म्हणजे सुसंस्कृत श्री आमच्या महाराष्ट्राची. घरामधील परमार्थ असेल, घरामधील संस्कार असेल, खऱ्या अर्थाने आमच्या माता वर्गाने टिकून ठेवले. छत्रपतींना घडवण्याचं काम एका जिजाई साहेबांचं होतं. मी त्या दिवशी बोलून सिंधुताई सपकाळ असेल नाही का, राजमाता जिजाई साहेब असेल, ह्या माता या महाराष्ट्राला दिल्या आणि ह्या मातांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये माझ्या राजांसारखी मुलं दिली. म्हणून आमचा हा महाराष्ट्र ही संतांची भूमी. जनाबाई असेल, मीराबाई असेल, ह्याच महाराष्ट्रामध्ये घडल्या. म्हणून या मातावर्गांचे खूप मोठे उपकार आहे. आणि ज्या ज्या घरामध्ये माता सुसंस्कृत आहे ना, त्या घरामधली मुलं कधीच बिघडू शकत नाही, कधीच बिघडत नाही. म्हणून आज कथेला आजचा ईदच विराम देत आहे. आणि आज खऱ्या अर्थाने आपल्या कथेकरता भगवान श्रीकृष्णाच्या रूपामध्ये गुरुवर्य दादा महाराज असेल, गुरुवर्य आप्पा या ठिकाणी उपस्थित राहिलेत. खऱ्या अर्थाने आजचा आनंदच वेगळा होता नाही का. श्रीकृष्णच खऱ्या अर्थाने प्रगट झाले आज या कथेच्या निमित्ताने. म्हणून मी आप्पांच्या आणि बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. कार्य टुप्पी बाबांचं कार्य मी नेहमी बोलत असतो, कार्य खूप मान आहे. कारण आम्हाला प्रपंचामध्ये 1 मिनिट वेळ नाही, एवढे आम्ही रद्द होऊन गेलो होतो प्रपंचामध्ये. कोणी कोणाकरता वेळ देत नाही. अहो सामुदायिक कार्य असलं तर आपण तिथं कधी जात नाही लवकर, पण बाबा रात्रंदिवस फिरत असतात 12-12 वाजेपर्यंत तुमच्या आमच्याकरता, समाजाकरता. समाजामध्ये कोणी गरजू लोक असेल त्यांच्याकरता, ज्याला गरज असेल त्याला मदत करतायत. या सृष्टीसाठी प्रदूषण होतं म्हणून महाराज प्रत्येकाला झाडं वाटत असतात, प्रत्येकाला झाडं देत असतात. तिथं गेलं ना प्रत्येकाला झाडं देत आहेत. आणि तरुण वर्ग तर एवढा बाबांनी खऱ्या अर्थाने खरोखर मला विशेष वाटतंय का आमचा तरुण वर्ग एवढा जोडला ना, एवढा जोडलेला तरुण वर्ग आयुष्यात कधी व्यसनाधीन होणार नाही, एवढा तरुण वर्ग महाराजांनी जोडला, दादा महाराजांनी. म्हणून खऱ्या अर्थाने संतांचे उपकार आपल्यावरती राहत असतात. ही महाराष्ट्र संतांचीच भूमी आहे. पण संतांच्या विचारानं आम्ही जर चाललो तर आमचं जीवन बदलून जात असतंय. कारण हे असो दे ठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारू की तो जीवाची परी तुके मैशेशी. आम्ही साधारण जीव असतो, पण संतांची कृपादृष्टी आमच्यावरती जर झाली, संतांचा कृपेचा हात मस्तकावरती पडला ना, शिवाच्या बरोबरीला जाण्याची ताकद आमच्यामध्ये होत असते. ही खऱ्या अर्थाने संतांची कृपा असते. म्हणून आज या धनाळ पाटील परिवाराला भेट देण्यासाठी, कथेला भेट देण्यासाठी गुरुवर्य कैलासप्पा परदेशी उपस्थित आहेत आणि गुरुवर्य दादा महाराज टुपकेही उपस्थित आहेत. आप्पांचा आणि महाराजांचं धनाळ पाटील परिवाराच्या वतीने आपण छोटासा सत्कार करू. बाबांनी तो स्वीकारावा. या ठिकाणी दादा महाराज टुपके यांना विनंती करतो का बाबांनी पुढे